शेवगाव नगर परिषदेचा गलथान कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वात उपोषण आंदोलन 6/2/2025 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय मुख्याधिकारी शेवगाव नगर परिषद, माननीय उपविभागीय अधिकारी पाथर्डी, तहसीलदार साहेब शेवगाव व पोलीस निरीक्षक शेवगाव पोलीस स्टेशन तसेच सर्व पत्रकार बांधवांना लेखी निवेदन देण्यात आलं। या निवेदनात शेवगाव शहरातील खालील प्रश्नांबाबत वंचित बहुजन आघाडी करण्यात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। शहरामध्ये घनकचरा व्यवस्थापन नियमित होत नसल्याने अनेक प्रभागांमध्ये कचऱ्यांचे मोठे ढीग जमा झालेत व गटारे तुडुंब भरलेली आहेत। या कारणांमुळे रहिवाशांना डेंग्यू, मलेरिया, थंडी, ताप सारख्या रोगांना सामोरं जावं लागतंय। शेवगाव शहरातील घंटागाड्या तुरळक चालू असल्यानं घाणीचं साम्राज्य वाढलंय। पूर्वी 10 घंटा गाड्या होत्या, आज मितीला 4 ते 5 गाड्या चालू आहेत। शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील प्रभागातील स्ट्रीट लाईट नेहमी बंदच असतात। या कारणांमुळे चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय। 365 दिवसाची पाणीपट्टी आकारली जाते व फक्त 24 दिवसच पाणी मिळतं। पाणी पुरवठा सुरळीत करा। भाजी मंडईमधील बंद अवस्थेतील शौचालय त्वरित चालू करा। घंटा गाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची थकीत वेतनाची रक्कम त्वरित द्या, तसेच त्यांचा भविष्य निर्वाह निधी देण्यात यावा। त्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घ्या। बहुतेक कर्मचाऱ्यांचे 3 महिन्यांचे वेतन थकवले आहे, ती त्वरित देण्यात यावी। शेवगाव शहरातील व्यावसायिकांना बांधकाम परवानगी देताना पार्किंगची व्यवस्था केल्याशिवाय परवानगी देता येत नाही। शहरात मोठमोठे कापड, किराणा, स्टेशनरी, मॉल, परमिट रूम, दवाखाने यांना कोणत्या निकषांवर बांधकाम परवानगी दिली आहे त्याबाबत सविस्तर खुलासा करावा। वरील विषयाबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा शेवगाव शहरातील त्रस्त नागरिक व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वात 10/2/2025 रोजी शेवगाव नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करतील। होणाऱ्या परिणामास सर्वस्वी शासनच जबाबदार राहील याची नोंद घ्यावी। या प्रसंगी शेख प्यारेलाल भाई, पप्पू गर्जे, रवींद्र नीळ, ऑगस्टिन गजभिव, शेख सलीम जिलानी व इतर सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। माननीय मुख्याधिकारी यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एक निवेदन देण्यात आलेलं आहे। निवेदनाचे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की शेवगाव शहरामध्ये जे घनकचरा व्यवस्थापन आहे ते नियमित होत नाही, याच्या अगोदरही होत नव्हतं आणि या कारणाने अनेक प्रभागामध्ये कचऱ्याचे मोठे ढीग जमा झालेले आहे। तसेच शेवगाव शहरामध्ये गटारी तुंबलेल्या आहेत। या कारणामुळे शेवगाव शहरातील रहिवाशांना डेंग्यू, मलेरिया, थंडी, ताप असे अनेक आजाराला सामोरं जावं लागत आहे। आणखी एक महत्त्वाचं, शेवगाव शहरातील घंटा गाड्या पूर्वी 10 होत्या, आता तुरळक 4-5 गाड्या चालू आहे। त्याच्यामुळं शेवगाव शहरामध्ये ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य वाढलेलं आहे। याबाबतचे अनेक नागरिकांनी गल्लीतील फोटो, रस्त्यावरचे फोटो आमच्याकडे टाकलेले आहे। याचाही आमच्याकडे सर्व बायोडाटा आहे। तसेच शेवगाव शहराला वर्षाला 365 दिवस असतात, परंतु मोजून 24 दिवस पाणी येतं एका वर्षातून आणि 365 दिवसाची पाणीपट्टी आकारली जाते। हा एक मोठा अन्याय आहे। आणखी एक महत्त्वाचं की या आत्ता मार्च, मे, जून पर्यंत अतिशय कडक उन्हाळा राहील आणि पाण्याच्या समस्या वाढणार आहे। पाण्याच्या समस्या संदर्भात योग्य निर्णय घेण्यात यावा, अन्यथा प्राध्यापक किसन चव्हाण सर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेवगाव बंद ठेवू पाण्यासाठी। आणखी एक, भाजी मंडईमध्ये मोठी भाजी मंडई बांधून ठेवली, विनाकारण असून अडचण नसून खोळंबा आहे। ती बांधल्यापासून एकदा उद्घाटन झालं, त्याच्यानंतर कधी ती उघडली नाही, त्याच्यामुळे ती त्वरित उघडण्यात यावी। आणखी एक की त्या ठिकाणी जे महिला भगिनी येतात त्यांना त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाहीये। 2 शौचालय आहे तिथं, पण ते बंद परिस्थितीत आहे। तिथल्या ज्या महिला भगिनी, खेड्यापाड्यातील जे शेतकरी महिला येतात त्यांना तिथं व्यवस्था नाहीये। त्या बंद पडलेल्या दोन्हीही शौचालय त्वरित चालू करण्यात यावी। तसेच घंटा गाडीचा एक महत्त्वाचा विषय आहे की घंटा गाडीवर गेल्या 3 ते 4 वर्षापासून ड्रायव्हर लोक कामं करतात, त्यांचे अद्यापही 3 महिन्याचे वेतन या नगरपालिकेने थकवले। कशासाठी थकवले याचीही विचारणा सोमवारी होणार आहे। सोमवार दिनांक 10/2/2025 रोजी या ठिकाणी तीव्र आंदोलन
आदरणीय प्राध्यापक किसन चव्हाण सर यांच्या नेतृत्वात होणार आहे. तसेच येथील जे झाडू कामगार आहे, गटार कामगार आहे, त्यांचेही पगार थकवण्यात आलेले आहे. इथं अशी परिस्थिती झाली आहे, मेहनत करे मुर्गावर अंडा खाय फकीर. कष्ट करणारे बिचारे मरमर राबतात, त्यांना एकही रुपया अजून 3 महिन्यापासून पगार झालेला नाही. हा पगारही त्वरित करण्यात यावा. त्यांचा भविष्य निर्वाह निधी जो आहे तोही त्यांना देण्यात यावा आणि जे 10 कामगार काढलेले आहेत त्यांनाही ताबडतोब कामावर घेण्यात यावं. तसेच शेवगाव शहरामध्ये कापड दुकानदार, किराणा स्टेशनरी दुकानदार, मॉलवाले, परमिट रूमवाले यांनी कोणत्या निकषावर 2-2, 3-3 मजल्याच्या बिल्डिंगी बांधल्या, त्यांना परवानगी कशी दिली, त्यानंतर त्यांना ज्यावेळेस आपण बिल्डिंग परवाना देतो त्यावेळेस या ठिकाणी पार्किंगची काय व्यवस्था आहे या संदर्भातही विचारायला पाहिजे. सर्व नियम धाब्यावर ठेवून पैसे घेऊन यांना परवानगी दिलेला आहे. आणखी एक महत्त्वाचं, शेवगाव शहरामध्ये जे जकात नाके आहेत जुने ते त्वरित नगरपालिकेने खाली करून घ्यावेत आणि त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था करावी. या सर्व मुद्द्यावर सोमवार दिनांक 10/2/2025 रोजी वंचित बहुजन आघाडी तसेच येथील जे कामगार आहेत यांच्यावर अन्याय झाला ते कामगार तसेच शेवगाव शहरातील जे रहिवासी आहेत त्रस्त या सर्वांच्या मिळून या ठिकाणी मोठं बुंबाबूम आंदोलन होणार आहे. बोलले ना तुम्ही मनमानी ओके.